जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा वेळोवेळी विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। एकदम ताजी आणि मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि त्या 2100 रुपयांच्या घोषणेबद्दल आज आपण सगळं काही जाणून घेणार आहोत। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे नक्की कधी येणार? चला याबद्दल सविस्तर बोलूया। तर बघा, झालंय काय की फेब्रुवारी महिना तर संपलाय, मार्च सुरू झालाय, पण 1500 रुपयांचा जो 20वा हप्ता आहे तो अजूनही खात्यात जमा झालेला नाही। आता जानेवारीचा हप्ता सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आला होता, म्हणजे हा उशीर काही नवीन नाहीये आणि याचमुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। आणि ऐका, हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाही। असं सांगितलं जातंय की गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे। प्रत्येक वेळी पैसे पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच जमा होत आहेत आणि साहजिकच याचा परिणाम लाभार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतोय। आणि या सततच्या उशिरामुळे ना आता एक मोठी मागणी जोर धरू लागली आहे। चला पाहूया, महिला हफ्त्यासाठी एक निश्चित तारीख का मागत आहेत? आता होतंय काय बघा, जेव्हा पैसे वेळेवर येत नाहीत तेव्हा अनेक महत्त्वाची कामं अडकून पडतात आणि म्हणूनच सगळ्या महिलांमधनं आता एकच आवाज येतोय, आमची तारीख ठरवून द्या। प्रत्येक महिन्याला पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख जर ठरवली तर त्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो। बरं, आता एका दुसऱ्या आणि तितक्याच गंभीर समस्येकडे वळूया। काही महिलांना तर नोव्हेंबरपासून 1 रुपयाही मिळालेला नाहीये। यामागे एक तांत्रिक अडचण असल्याचं समोर आलंय। याचं मुख्य कारण काय माहितीये? ई-केवायसी मधल्या चुका। हो, अनेकांच्या केवायसीमध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3ही महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना तात्पुरतं अपात्र ठरवलं गेलं। विचार करा, एका छोट्याशा चुकीमुळे केवढा मोठा त्रास। पण थांबा, एक चांगली बातमी सुद्धा आहे। ज्यांचे पैसे असे अडकले आहेत ना, त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। तुमची ई-केवायसी मधली चूक दुरुस्त करण्यासाठी आणि सगळे थकलेले पैसे मिळवण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिली आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम आहे त्यांनी लगेचच हे काम करून घ्या। चला आता त्या प्रश्नाकडे येऊया, ज्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघतायत। ते म्हणजे वचन दिलेले 2100 रुपये कधी मिळणार? जवळपास 1.5 वर्ष झाली। हो, 1.5 वर्षांपासून सगळ्या लाभार्थी महिला वाट बघतायत की कधी एकदाचे हे 1500 रुपये 2100 रुपये होतात। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हे आश्वासन दिलं होतं, पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। तर मग हा 2100 रुपयांपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? सगळ्यात आधी निवडणुकीपूर्वी एक मोठं वचन दिलं गेलं, पण आता योजनेला जवळपास 2 वर्ष होत आली तरी ती वाढ काही झालेली नाही। गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये तर सगळ्यांची निराशाच झाली आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा या वर्षीच्या बजेटकडे लागल्या आहेत की आता तरी काहीतरी चांगली बातमी कानावर पडेल। आणि ह्याच कारणामुळे सगळ्यांचं लक्ष आता फक्त आणि फक्त बजेटकडे लागलंय। तो दिवस निर्णयाचा दिवस असणार आहे। तारीख लक्षात ठेवा, 6 मार्च। याच दिवशी मुख्यमंत्री स्वतः राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि अशी दाट शक्यता आहे की याच दिवशी त्या 2100 रुपयांच्या वाढीबद्दल काहीतरी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे 6 मार्च हा दिवस खूप खूप महत्त्वाचा असणार आहे। ठीक आहे, हे सगळं तर भविष्यातलं झालं, पण आपण मूळ प्रश्नावर परत येऊया। फेब्रुवारीचा हफ्ता तो नक्की कधी मिळणार? तर बघा, याबद्दल सरकारने अजून कुठलीही अधिकृत तारीख सांगितलेली नाहीये, पण जर आपण मागचा अनुभव पाहिला, म्हणजे जसे जानेवारीचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटी आले होते, त्यावरून असा अंदाज लावता येतो की फेब्रुवारीचा हप्ता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात खात्यात जमा होऊ शकतो। मग आता पुढे नक्की काय होणार आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती कशी मिळणार? आता एक प्रश्न राहतोच, लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले आहेत का? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, तो नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, 6 मार्चला बजेट सादर झाल्यावर त्याबद्दलचे सगळे थेट अपडेट्स आणि असं सविस्तर विश्लेषण मिळवण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा, विसरू नका।